महत्त्वाची बातमी पुणे विधान परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केलाय। पिंपरी चिंचवडला संधी देण्याची समर्थकांची मागणी आहे, तर पुणे जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची संख्या मोठी असल्याचाही दाखला दिला जातोय। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 348 मतं आहेत, तर भाजपची 319 मतं आहेत। राज्यामध्ये 16 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी निवडणूक लागलेली आहे। विधान परिषदेची ही निवडणूक आहे आणि त्यातच पुण्याची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळावी अशी एकंदरीत मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येते। काय एकंदरीत मागणी आहे? या ठिकाणी जे 16 जागांचा कार्यक्रम लागलेला आहे त्यामध्ये पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला यंदा संधी मिळावी, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये क्रमांक 1चा त्या ठिकाणी पक्ष आहे आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्याला देण्यात यावी अशी विनंती आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबा, त्याचप्रमाणे युवा नेते खासदार पार्थदादा पवार यांना आम्ही करणार आहे आणि आम्हाला खात्री आहे ती 100% पिंपरी चिंचवडला यंदा आम्हाला हे न्याय मिळेल। महायुतीतून राष्ट्रवादीला जागा मिळेल 100%। आदरणीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेब आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते खासदार पार्थदादा असतील यांनी पिंपरी चिंचवड शहराला 100% न्याय द्यायचं काम ज्यापर्यंत दादांनी केलं त्या पद्धतीने हे करतील अशी आम्हाला आशा आहे। न्याय द्यायचं काम तर नेते करतील असं म्हणणं येत आहे, मात्र पिंपरी चिंचवड शहरातून अनेकांची नावं इच्छुक मध्ये येतात। कोण कोण अशा इच्छुक आहेत? प्रथमतः शहराध्यक्ष योगेशजी बहल इच्छुक आहेत। भोसरीमधून प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील आहेत। तसंच भोसरीमधून माननीय अजित भाऊ गव्हाणे इच्छुक आहेत आणि चिंचवडमधून नानासाहेब काटे आहेत आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आहेत। अनेक जण इच्छुक आहेत, मग यांच्यामध्येच वाद होताना एकंदरीत पाहायला मिळणार नाही की जागा पिंपरी चिंचवडला का द्यावी? मग नाही, आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवडवरती विशेष प्रेम केलेलं आहे आणि त्याच भूमिकेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि जयदादा आपलं पार्थदादा पवार आणि जयदादा पवारांची भूमिका आहे। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संख्येने 1 नंबरचा पक्ष आहे आणि ज्या 16 विधान परिषदेच्या ज्या जागा निवडणूक लढणार आहे तर सर्व पक्ष महायुती म्हणून लढणार आहेत आणि ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार देतील तो प्रचंड बहुमताने विजय होईल असा आशावाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।